नमस्कार मंडळी, मी शुभम लोकरे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता आम्ही मुंबईहून थेट निघतोय मालवणसाठी. हे बघ सखा पांडुरंग. जय श्रीराम. भाई यांची लाईट डेंजर आहे. रात्रीचे 11:30 झालेले आहेत आणि हो मजबूत लाईट आहे. आमच्या टोटल 2 गाड्या आहेत, एक इनोवा आणि एक आपली होंडा जॅझ. आम्ही भरपूर धमाल करणार आहे. ही व्हिडिओ पूर्ण बघा. आम्ही निघालोय मुंबईवरून. आता जवळजवळ 90 किलोमीटर दूर आहोत. इथे श्री गणेश फॅमिली हॉटेलमध्ये मस्त चहासाठी हॉल घेतलेला आहे. चला आता चहा पिऊया. नमस्कार मंडळी, रात्रीचे 1:51 झाले आहेत. आम्ही कोलाड SBI ब्रँच क्रॉस केलेली आहे. रस्ते थोडेफार खराब आहेत आणि थोडेफार चांगले पण आहेत. 2 वाजता ट्रॅफिक लागलेलं आहे. 2 वाजता. रस्ते बघा, रस्ते. रात्रीचे 3:17 झालेले आहेत आणि आम्ही पोचलोय कशेळी टनलला. बघू आता कशेळी टनल कसा आहे ते. वाटतं तर भारी आहे, बघूया आता. लेट्स सी. सकाळचे 6:27 झालेले आहेत आणि आम्ही जवळजवळ लांजाला पोचलेलो आहे. संगमेश्वर बसस्टॉप पासून रस्ता खूप म्हणजे खूप खराब होता. एकदम पेकटा काढला त्या रस्त्याने. पण आता जरा चांगला रस्ता आलाय लांजा. 6:27. रात्री सुरू झालेला प्रवास आता फक्त काही मिनिटांवरच राहिलेला आहे. आम्ही फक्त आता 60 किलोमीटर लांब आहे आमच्या हॉटेलपासून. तुम्ही बघू शकता एवढा मस्त अशी कोकण मालवण पहाट. नमस्कार मंडळी, आम्ही 10:30 वाजता कोरजाई किनारा होमस्टे इथे पोचलो आणि डायरेक्ट गुडूप झालो. तुम्ही बघू शकता मस्त अशी वाईब आहे इथे. मागे छान खाडी आहे. असं वाटतं की फक्त आम्ही इथे एकटेच आहे. पूर्ण शांतता, पिन ड्रॉप सायलेन्स, काहीच आवाज नाही आहे. पूर्ण नारळांच्या झाडांमध्ये हे होमस्टे आहे. खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. आता आम्ही इथून सावंतवाडीला जाणार आहोत. सावंतवाडी पॅलेस करणार आहोत, KSR ग्लोबल ॲक्वेरियम करणार आहोत आणि पेंटरस लेन्स वगैरे फिरणार आहे आम्ही. तर भेटूया चला पुढे डायरेक्ट सावंतवाडी. नमस्कार मंडळी, आम्ही कोरजाई किनारा होमस्टेमधून निघालेलो आहे आणि सुंदर असा मस्त आम्हाला रस्ता भेटलेला आहे. समोर बघा तुम्ही, रस्ता एन्जॉय करा. खूप मजा येते आम्हाला आणि आम्ही भरपूर एन्जॉय करतोय. भरपूर म्हणजे भरपूर एन्जॉय करतोय हा रस्ता. काय ना चिकड होणार, घाण होणार गाडी. गाडी तर खूप घाण होणार रे.
हाताची छत्री आहे म्हणा. हे ज्या गोष्टीची कमी होती ती गोष्ट आता पूर्ण झालेली आहे. आम्हाला पाऊस पण भेटलाय. आपण आलेलो आता सावंतवाडी पॅलेसमध्ये. सावंतवाडी पॅलेसमध्ये एक मस्त असा 350 वर्ष जुना सिंहासन आहे. तुम्हाला दाखवतो, चला माझ्या मागे मागे. हाच तो सिंहासन 350 वर्ष जुना तुम्हाला बघायला मिळतोय. इथल्या एका काकांनी आम्हाला खूप छान माहिती समजावून दिली पूर्ण पॅलेसबद्दल. आपल्यासमोर जी उंच इमारत दिसते पिलर कशी, ती 162 वर्षापूर्वी सावंतवाडी न राहता सुंदरवाडी झाली पाहिजे म्हणून शहर आणि ग्रामीण भाग सुधारण्यासाठी पहिली नगरपालिका काढली गेली. त्यानंतर आपल्या डाव्या हाताला इमारत दिसते, ती 1945 राणी पार्वती देवीने आपल्या नावे इथली मुलं बाहेर जाऊ नयेत म्हणून उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे हायस्कूल काढलं. शिसम लाकडाचा आहे, अतिशय जड आहे. ही एक कार्पेंटरची कलाकृती आहे. याच्यात त्यांच्या त्या काळात देवपूजेच्या मूर्तीपूजन होत असं. नमस्कार मंडळी, आता आम्ही चाललो आहोत केएसआर ग्लोबल ॲक्वेरियमला. तर तिकडे बरेच असे वेगवेगळे पक्षी वगैरे आहेत, बघण्यासारखं आहे तिथे. तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. आता आम्ही तिकडेच चाललो आहोत. वाट एकदम वेडी वाकडी वळणाची आहे आणि आम्हाला खूप मजा येते. येणार आहे, स्नो वर्ल्ड होणार आहे. नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहोत केएसआर ग्लोबल ॲक्वेरियममध्ये. एकदम मस्त अशी एंट्री आहे, कोण इमॅजिन पण नाही करू शकत की अशी एंट्री असेल. आता आम्ही जातोय आतमध्ये. वाव, ह्या एंट्रीलाच असं तळं आहे. त्या तळ्यामध्ये खूप फिश पण आहेत बघायला. प्लस तिथे एक खेकडा लावलेला आहे. तो पण नकली आहे. नकली आहे पण बघण्यासारखं आहे. एंट्रीज खूप छान आहे. तर तुम्ही इमॅजिन करू शकता पुढे अजून किती भारी बघण्यासारखं असेल. केएसआर ग्लोबल ॲक्वेरियममध्ये मला एवढ्या जवळून इग्वाना बघायला मिळेल असं कधी वाटलं पण नव्हतं. पण ऑरेंज कलरचा कसला भारी इग्वाना, एकदम शांत झोपलाय. ऑरेंज कलरचा इग्वाना एक नंबर दिसतोय. हे बाहेर काय आहे, शेपटीच केवढी लांब आहे. फुल भारी, फुल भारी. त्यांच्या डोक्यावर तुरा बघू शकता तुम्ही. आणि हे डक आम्ही प्रत्यक्षात बाहेर बघतोय, जाळीच्या आतमध्ये नाही येते. केएसआर ग्लोबल ॲक्वेरियम मध्ये हा तारीचा लोखंडी ब्रिज एवढा मस्त बांधला. ह्या ब्रिजवरून पूर्ण ॲक्वेरियमचा नजारा दिसतो आणि खूप भारी वाटतं या ब्रिजवरती. एकदम मस्त पूर्ण ॲक्वेरियम बघायला मस्त मजा येते, भरपूर मजा येते. चालताना एकदम डेंजर फील होत आहे. चल ठीक आहे. तर आता आपण बघू शकतो आंब्याचा जो रंग आहे तसे हे पक्षी आहेत. यांचं नाव आहे सन कॉर्नर्स. तर ह्यांच्याबद्दल बोलण्यासारखं झालं म्हणजे हे बराच काळ घरट्यातच बसून असतात. हे असेच माझ्यासारखे आरामात. तर एन्जॉय लाईफ मस्तपैकी. इथे मस्त ठिकठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे बेंचेस केले आहेत. शंखाच्या आकाराचा बेंच आहे,
तिथे पुढे माशाच्या आकाराचा बेंच आहे. खूप भारी इथे ॲटमॉस्फिअर आहे आणि खूप मस्त वाटतं इथे. इथे कोई फिश ना फिडिंग करण्यासाठी मस्त एक त्यांनी चान्स दिलेला आहे जो तुम्ही अनुभवू शकता. एवढे सुंदर सुंदर मासे आहेत, अगदी कलरफुल. एक नंबर रे. हात हे करत होता पूर्ण चोपला कसलं भारी प्रिपरेशन आहे सोलकढीचं. खूप भारी प्रिपरेशन. आता टेस्ट करतो आणि सांगतो. वाव वाव. मस्त आहे. मस्त म्हणजे एकदम रिफ्रेशिंग आणि भारी. तिखट जेवढी पाहिजे तेवढी बॅलेन्स आणि खूप मस्तच आहे सोलकढी. मस्त आहे ना. ॲक्वेरियममधून निघून खूप भूक लागलेली आहे. आता डायरेक्ट मस्त जेवायला बसूया. मस्त असं रात्रीचं जेवण आलेलं आहे. बघूया कसं लागतंय ते जेवण. बाकीचा तुकडा तोडतोय. छोले. एक नंबर. एकदम सरप्राइझिंग टेस्ट आहे. वेगळाच मसाले आहेत इथे. खूप भारी. खूप म्हणजे खूप भारी. सोलकढी टेस्ट करतो. हा. एक नंबर. एक नंबर म्हणजे बेस्ट सोलकढी.